हॅलो. सो गाईज, माझ्या लग्नात मी 2 लुक्स केले होते, एक मंगलाष्टकसाठी आणि एक सप्तपदीसाठी. आणि स्पेशली मी कम्प्लिटली दोन्ही लुक्स एकदम डिफरंट केले होते. पण त्यामागं एक थॉट प्रोसेस होता. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. गाईज, माझ्या ब्रायडल लुकसाठी सर्वांनी खूप जास्त प्रेम दिलं आणि दोन्ही लुक सर्वांना खूप आवडले. त्यासाठी खूप खूप थँक्यू. पण ऑनेस्टली मला असं वाटतं, जेव्हा तुम्ही ब्राईड बनता तेव्हा फक्त सगळ्यात जास्त आवरणं आणि सगळ्यात उठून दिसणं एवढंच इम्पॉर्टंट नसतं. हो, ब्राईड म्हणून ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यात सुंदर दिसायला हवं, पण त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती क्लॅरिटी. तुम्हाला एक्झॅक्टली कसा लुक क्रिएट करायचा आहे, कशी वाईब आली पाहिजे, हे सगळं जर तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असेल तर आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मिळतही जातात. माझ्या सप्तपदी लुकसाठी माझ्या मनात एकच थीम होती, प्युअर मराठी विंटेज ब्राईड. म्हणून मी साडीपासून ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल, मेहंदी हे सगळ्या गोष्टी त्या थीमला जुळून येतील अशा सिलेक्ट केल्या. आणि मंगलाष्टक लुकसाठी मला थोडासा रॉयल, एलिगंट आणि टाइमलेस लुक क्रिएट करायचा होता. म्हणून मी दोन्ही लुकमध्ये सगळ्या गोष्टी इंटेन्शनली खूप वेगळ्या ठेवल्या होत्या. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जे मी इमॅजिन केलं होतं ते सगळं तसंच लुकमध्ये दिसून आलं. आणि पुढच्या रीलमध्ये मी माझा सप्तपदी लुक कम्प्लिटली डिस्क्राईब करणार आहे. असं त्या लुकमध्ये वेगळं काय होतं की त्यामुळे तो लुक खूपच छान दिसायला लागला हे ते तुम्हाला रीलमध्ये समजणार आहे. सो स्टे ट्यून्ड.